नाही, पण ह्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये जे वरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याच्याकडे प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करतं आहे। वरती घरं बांधताना वरती जे हादरे बसतात त्या हादऱ्यांचा परिणाम तर डोंगरावरती होतो। तिथून येणाऱ्या सांडपाण्याला काही रस्ता नाही, ते वरतून पाणी त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि ते पाणी पूर्ण वरतून खाली येताना ते पूर्ण आमच्या चाळीमधून पास होतं। वरतून पूर्ण डोंगर, त्यामुळे ते लूज झालेलं आहे। त्याचे हादरे बसून ते डोंगरांना भेगा गेलेल्या आहेत आणि त्या पावसामध्ये त्या भेगांचं रूपांतर हे दगड कोसळण्यामध्ये होते आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत, ना की प्रशासनाला। वरती जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याला प्रशासनाने फक्त मतदान वाढवण्याच्या मागं त्यांचं काम आहे। राजकारणी लोक ह्याच्यामध्ये फक्त स्वतःचं वोटिंग बँक वाढवते, बाकी ह्याच्यामध्ये त्यांचं काय नाही। मरणारे लोक मरत आहेत, ज्यांच्या घराचं नुकसान होतं ते भोगत आहेत। प्रशासन येतं, फक्त एक दिवस सर्वे करतात, कलेक्टर आले, पोलीस कमिशनर हे ते जे कोण आले ते आले, नगरसेवक आमदार तर काय इकडे बघायला पण आले नाहीत। नगरसेवक आले तरी पण आले, त्यांनी फक्त साफसफाई करायचं म्हणून केलं, पण काही साफसफाई केली नाही। तुम्ही पाठी बघू शकता, काही साफसफाई नाही। वरतून झाडं त्यांनी फक्त तोडण्याचं काम केलं आणि ती झाडं वरती सोडून दिलेली आहेत, ना की त्यांनी पूर्ण काढून फेकलेली आहेत। काही कामं केलेली नाहीत। ना आमदार इथे गेले 10-15 वर्ष कधी इथं आलेलं आहे, ना दरड कोसळल्यानंतर सुद्धा आलेले नाहीत। नगरसेवक एकदा तरी येऊन गेले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सगळी साफसफाई करून देतो। आज 4 दिवस होऊन गेले, इथं कोणी भटकलं नाही। फक्त पहिले एक दिवस आले, सगळ्यांनी फक्त फोटोबाजी केली, 2-3 फोटो काढले, व्हिडिओ शूटिंग काढली, त्यानंतर आजपर्यंत कोण आले नाही। जे इथं लोक राहत आहेत त्यांची काय पर्याय व्यवस्था नाही, काय नाही। सगळी लोक आहेत ते आपली बायका मुलं घेऊन आज वन भटकत आहेत। कोण शाळेमध्ये राहते, कोण वरती मंदिर आहे आमचं तिथे एक सार्वजनिक, तिथं राहत आहे। कोणी ते प्रशासन काही बघायला आले नाही की बाबा तुम्ही काय खाताय पिताय, कुठं राहताय, मुलांच्या शाळा चालू आहेत, तुमची मुलं कशी राहत आहेत, त्यांच्या शिक्षणाचं काही नाही। प्रशासनाला काही पडलेलं नाही इथे।